कालच्या लेक्चरमध्ये आपण जो घटक क्रमांक 4 आहे, शहाजहान आणि औरंगजेब यामधील औरंगजेबाची दक्षिण नीती कशा पद्धतीची होतं किंवा दक्षिण धोरण कशा पद्धतीचं होतं याच्याबद्दल माहिती पाहिली. त्यामध्ये मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध, मराठ्याविरुद्ध केलेलं युद्ध या अगोदर औरंगजेबाने ज्या काही दक्षिणेमधल्या 2 बहामनी शाळापैकी 2 शाळा शिल्लक होत्या, त्यामध्ये विजापूर आणि गोवळकोंडा, विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही, या दोनही शाळा इसवी सन 1686 आणि 1687 मध्ये पूर्णपणे नष्ट केल्या. 1686 मध्ये विजापूरला पूर्णपणे नष्ट केलं आणि 1687 मध्ये गोवळकोंड्याला पूर्णपणे नष्ट करून त्याची पूर्ण सत्ता आपल्याकडे मिळवून घेतली. मग औरंगजेबापुढे एक पुढचा पर्याय राहिला किंवा एक दक्षिणेमधली शासकाची सत्ता होती, ती म्हणजे मराठ्यांची सत्ता. जी सत्ता छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती आणि शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 1630च्या कालखंडामध्ये झाला. 1630 ते 1680च्या कालखंडात जवळपास 50 वर्ष हे त्यांनी मराठ्यांची सत्ता पूर्णपणे प्रबळ अशी बनवली होती. त्यावेळेस आदिलशाही असेल, विजापूर असेल, विजापूरची आदिलशाही, कुतुबशाही या शहाशी सुद्धा मराठ्यांनी वेळोवेळी असा निकराचा लढा दिला होता. त्याचबरोबर मुघलांशी सुद्धा लढा दिला होता. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं, हे औरंगजेबाच्या काळात, म्हणजे औरंगजेबाने जेव्हा इसवी सन 1685च्या कालखंडामध्ये जी दक्षिणेची मोहीम आखली होती शेवटच्या कालखंडामध्ये, त्यावेळेस मराठी सत्ता ही इसवी सन 1685 किंवा त्याच्या अगोदरच्या कालखंडात ही सत्ता म्हणजे त्यावेळेस मराठी सत्तेवर छत्रपती संभाजी महाराज हे विराजमान होते. म्हणजे आपल्याला या घटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती आपण थोडक्यात बघितली, जी स्वराज्याचे संस्थापक म्हणून. पण औरंगजेबाला पूर्णपणे प्रतिकार करण्याचं धोरण किंवा औरंगजेबाने पूर्णपणे सत्ता नष्ट करण्याचा जो मोहीम आखली, त्यावेळेस मराठ्यांच्या सत्तेवर छत्रपती संभाजी महाराज होते. आता या मोगल आणि मराठा संघर्ष, अर्थात मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्यावेळेस इसवी सन 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला, त्यांचे निधन झालं. त्यावेळी संभाजी महाराज हे पन्हाळगडावर होते आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 15 दिवसांनी त्यांनी रायगडावर येऊन त्यांचा ग्रहकलह लागला होता. त्यामध्ये अण्णाजी दत्तो यांनी राजारामांना, जे शिवाजी महाराजाचे पुत्र पण लहान असल्यामुळे त्याचा विरोध होण्यास सुरुवात झाला, पण अण्णाजीच्या मदतीने राजाराम हा राज्यारोहण करण्यास तयार झाले होते. त्यांना मराठ्यांचा छत्रपती म्हणून घोषित करायला सुरुवात केली होती. पण संभाजीराजे यांनी पन्हाळावरून रायगडला जाऊन आपलं प्रभुत्व, म्हणजे ते सर्वात ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे 20 जुलै 1680 रोजी छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. रीतसरपणे 16 जानेवारी 1681 मध्ये ते राज्याभिषेक समारंभ पूर्ण पार पडला. अगोदरचा जो राज्याभिषेक झाला होता तो ग्रहयुद्ध किंवा अंतर्गत जे काही वातावरण कशा पद्धतीचं होतं, तर कलह होता. कोण राजारामला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादी मिळावी का संभाजी महाराज. पण संभाजी महाराज हे मराठी सत्तेचे प्रमुख असं त्यांच्याकडे अधिकार देण्यात आला किंवा त्यांनी पूर्णपणे मिळवला आणि स्वराज्याचे हे दुसरे राजे म्हणून ते नावारूपाला किंवा कार्य करण्यास आपली भूमिका त्यांनी राबवली. तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सन 1681 मध्ये छत्रपती संभाजी महाराज सत्तेवर आल्यानंतर त्यांचा कार्यकाळ हा इसवी सन 1680 ते 1689 या कालखंडातच त्यांनी
मराठ्यांची सत्ता पूर्णपणे सांभाळली. फक्त 9 वर्ष, 8 ते 9 वर्ष त्यांनी सत्ता सांभाळली. पण यावेळेस त्यांनी मुघलाविरुद्ध असा कठोरपणे पावले उचलायला सुरुवात केली आणि मुघलांचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा मुघलांच्या मोहिमा त्यांनी परतून लावण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाचा एक पुत्र होता अकबर, शहाजादा अकबर, आणि त्यांनी आपल्या वडिलाविरुद्धच, औरंगजेबाविरुद्धच बंड केला होता आणि तो 9 मे 1681 मध्ये संभाजीराजे यांना भेटण्यासाठी आला आणि संभाजीकडून मदत मिळवण्यासाठी आला. त्यावेळेस त्याला मदत संभाजीराजांची काही प्रमाणात मिळाली, पण तो त्या ठिकाणाहून पुन्हा परत गेला आणि औरंगजेबाने या अकबराचं म्हणजे आपल्या पुत्राचाच पूर्णपणे बंदोबस्त करून टाकला होता किंवा त्याचा नाश करून टाकला. औरंगजेब संभाजीचा आणि त्याचबरोबर आपल्या पुत्र म्हणजेच अकबराचा पूर्णपणे बंदोबस्त करण्यासाठी दक्षिणेमध्ये येण्यास निघाला. तेव्हा 11 नोव्हेंबर 1681 मध्ये औरंगजेब हा औरंगाबाद येथे मुक्कामीस आला या ठिकाणी, आणि त्यांनी 25 वर्ष या ठिकाणी दक्षिणेतली सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. औरंगजेब हा मराठी सत्तेविरुद्ध लढत राहिला, पण त्याला पूर्णपणे सत्ता नष्ट करता आली नाही. औरंगजेबाने सर्वप्रथम ज्या दक्षिणेमधल्या शाया म्हणजेच इसवी सन 1686 मध्ये विजापूर पूर्णपणे जिंकून घेतली. त्याच्यानंतर इसवी सन 1687 मध्ये गोवळकोंड्याची जी कुतुबशाही होती ती पूर्णपणे जिंकून घेतली. त्यानंतर मराठ्यांच्या सत्तेकडे त्यांनी आपलं मोहीम आखायला सुरुवात केली. औरंगजेबाशी वेगवेगळ्या मोहिमा आखायला सुरुवात केल्या. त्यावेळेस त्यांनी मोगलाशी संघर्ष चालू असताना अचानक पद्धतीने या 8-9 वर्षाच्या कालखंडात औरंगजेबाविरुद्ध त्यांनी मोहीम आखायला सुरुवात केली. औरंगजेबाला विरोध करण्यास संभाजी महाराजांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा पराभव करण्यास सुरुवात केली. पण इसवी सन 1689 मध्ये म्हणजे 1 फेब्रुवारी 1689 मध्ये औरंगजेबाचा एक सरदार शेख मुकरब खान यांनी संभाजीराजांना पकडलं. त्यांना कैद करण्यात आली. कैद केल्यानंतर संभाजीराजे यांना औरंगजेबाच्या छावणीमध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावर वेगवेगळे छळ करण्यात आले किंवा त्यांची हाल करण्यात आले. त्यांच्या शारीरिक त्रास त्यांना देण्यात आला. शेवटी संभाजी महाराजांची हत्या घडून आणली. म्हणजे जे 8 ते 9 वर्ष इसवी सन 1680 ते 1689 च्या कालखंडामध्ये एकही लढाई न हारता संभाजी महाराजांनी आपल्या मुघलाविरुद्ध सतत असा निकराचा लढा दिला. पण शेवटी कूटनीतीचा वापर करून औरंगजेबाने संभाजीराजांना पकडलं आणि त्याची हत्या घडून आणली. आता संभाजीराजांचा हत्या झाल्यानंतर औरंगजेबाला वाटत होतं की संभाजीराजांचा मृत्यू झाला म्हणजे आता मराठी सत्ता पूर्णपणे नष्ट झाली. पण त्याचा परिणाम वेगळ्या पद्धतीने म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर जे काही सरदार सामंत किंवा जे काही अष्टप्रधान मंडळ होतं, या संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे एक उद्रेकाचं वातावरण निर्माण झालं आणि मुघलाविरुद्ध सर्व बाजूने युद्ध होण्यास किंवा आक्रमण करण्यास प्रारंभ झाला. या संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1689 मध्ये एक त्यांचेच भाऊ, संभाजी महाराजांचे भाऊ हे राजाराम हे सत्तेवर आले. संभाजीच्या वधानंतर किंवा त्याच्या मृत्यूनंतर, त्याचा खून झाल्यानंतर राजधानी रायगडास मोगल सेनापती जुल्फिकार खान यांनी वेढा द्यायला सुरुवात केली. त्याचं कारण काय होतं तर राजकुटुंब त्या ठिकाणी अडकून पडलं होतं आणि त्या ठिकाणी राजाराम सुद्धा होते आणि राजाराम यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढलं गेलं आणि राजाराम महाराज इसवी सन आपल्या सहकार्यासह इसवी सन 1689 मध्ये
5 फेब्रुवारी 1689 मध्ये त्या ठिकाणाहून निघून त्यांनी पूर्णपणे आपली शासन व्यवस्था सांभाळण्यासाठी म्हणून पुढे निघायला रायगडाहून बाहेर पडले. आणि त्यावेळेस त्यांच्या मदतीसाठी गडावर जे काही रामचंद्र पंत अमात्य, प्रल्हाद पंत, संताजी घोरपडे, धनाजी घोरपडे, धनाजी जाधव अशा सरदारांनी औरंगजेबांना असा निकराचा लढा दिला. ते पन्हाळ गडावर गेल्यानंतर त्यांनी मोगल सत्तेविरुद्ध आक्रमण करण्यास सुरुवात केली. राजाराम महाराज महाराष्ट्रातील अनेक जे मातब्बर सैन्य सरदार होते यांना एकत्र करून त्यांनी मुघलाविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना महाराष्ट्रातील म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये सर्व ठिकाणी बंदोबस्त करण्यास आदेश दिले. त्यावेळेस 1 वर्षाच्या कालखंडातच म्हणजेच इसवी सन 1689 मध्ये संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज हे सत्तेवर आले होते. पण 1700 मध्ये इसवी सन 1700 मध्ये राजाराम महाराजांचा अल्प काळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेस मराठ्यांची सत्ता ही पूर्णपणे नष्ट झाली असं काही जणांना वाटत होतं. आणि ज्यावेळेस पन्हाळगडाकडे म्हणलो, जिंजीकडे जे राजाराम महाराज जात होते त्यावेळेस जे छत्रपती संभाजी महाराजांची चे कुटुंबातले राणी येसूबाई व युवराज शाहूराजे यांना पकडण्यात आला आणि औरंगजेबाने आपल्या छावणीमध्ये त्यांना ठेवलं गेलं होतं. अशा 1 वर्षाच्या कालखंडामध्ये राजारामाने फार मोठ्या प्रमाणात त्यांचे जे काही सेनापती होते त्याच्यामध्ये संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, त्याचबरोबर जे काही रामचंद्र अमात्य आणि शंकराजी आणि नारायण यांनी मुघलाविरुद्ध लढा देण्याचं काम केलं. मुघलासारख्या बलाढ्य जे काही सैन्य असेल यांचा पूर्णपणे बंदोबस्त करण्याचं काम केलं. आणि जेव्हा इसवी सन 1700 मध्ये ज्या राजाराम महाराजांचा मृत्यू झाला, 3 मार्च 1700 मध्ये मृत्यू झाला, त्यावेळेस त्यांचं वय होतं वयाच्या 30व्या वर्षी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळेस मराठ्यांची सत्ता पूर्णपणे नष्ट झाली असं औरंगजेबाला वाटत होतं. पण ती नष्ट झाली नव्हती, कारण राजाराम महाराजांनी आपल्या वडिलाप्रमाणे म्हणजेच ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या कालखंडामध्ये किंवा त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रकटपणे मुघलांचा विरोध करायला सुरुवात केलं होतं, त्यांनी तशाच पद्धतीने आपल्या राज्याची मुहूर्तमेढ किंवा आपल्या राज्यामध्ये असे कर्तबगार सेनापतीची नेमणूक केली होती या राजाराम महाराजांनी. आणि संकट काळामध्ये मनोधैर्य ढळू न देता त्यांनी कर्नाटकात जाऊन मोगलांशी संघर्ष चालू केला होता. मोगल मराठा संघर्षात मराठी प्रजेचे नेतृत्व स्वीकारलं. त्यामध्ये जे काही मराठी सरदार होते त्यांनी राजारामांना सहकार्य केलं होतं. त्यावेळेस राजारामाच्या कारकिर्दीचा जर विचार केला तर तत्कालीन स्थितीमध्ये 3रे कर्नाटक मोहीमध्ये झुल्फिकार खान आपल्या प्रचंड फौजेनिशी झिंजी या किल्ल्याकडे गेला होता, पण किल्ल्याला वेढा दिला. महाराष्ट्रातील म्हणजे त्या काळातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याच स्वराज्यामधले संताजी आणि धनाजी यांनी कर्नाटक मोहीम किंवा अन्य ठिकाणचे प्रदेश जिंकून घेऊन राजारामांना त्यांना हिंदवी स्वराज्य जे काय पूर्णपणे टिकून ठेवण्यास मदत केली. इसवी सन 1700 मध्ये 3 मार्च 1700 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी राजारामांनंतर म्हणजेच महाराणी ताराबाई यांनी आपल्या पुत्राला राज्यकारभार अल्पवयीन असल्यामुळे स्वतःच्या हातामध्ये सत्ता घेतली आणि त्यांनी वयाच्या 25व्या वर्षी जी काही मराठ्यांची सत्ता पूर्णपणे सांभाळायला सुरुवात केली.
त्यावेळेस औरंगजेबाशी प्रखर असा लढा देण्याचं काम महाराणी ताराबाई यांनी इसवी सन 1700 ते 1707 पर्यंत केलं. म्हणजेच ताराबाई यांनी 7 वर्ष औरंगजेबाशी जे निकराचा लढा दिला, त्यामध्ये त्यांनी मराठ्यांच्या मोगलाशी संघर्ष पूर्ववत चालू होता असा नाही, तर त्याच्यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक जोमाने मराठी मुलूक पूर्णपणे मिळवून घेण्यासाठी अनेक ठिकाणी हल्ले करायला सुरुवात केली. त्यामध्ये मुघल बादशहाने मिळवलेले, औरंगजेबाने मिळवलेल्या वेगवेगळे ठिकाण असते. त्यामध्ये खानदेश, गुजरात, माळवा, गोळकोंडा, कर्नाटक अशा ठिकाणी आपल्या मातब्बर सरदारांना पाठवण्याचं काम केलं. राजारामाच्या कारकिर्दीच्या शेवटी औरंगजेबाने मराठ्यांच्या प्रदेशात जी मोहीम आखली होती, त्यामध्ये वसंतगड असेल, त्याच्यानंतर परळीला वेढा दिला, त्याचबरोबर विशाळगड, चंदनगड अशा वेगवेगळ्या ठिकाणचे किल्ले जिंकून घेतले होते. हे प्रदेश पुन्हा एकदा मिळवण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी इसवी सन 1700 ते 1707च्या कालखंडामध्ये आपल्या मातब्बर सैनिकाला, सरदारांना, सामंतांना पाठवण्यास सुरुवात केलं. त्यांनी जितके किल्ले होते मुघलांनी जिंकून घेतले होते ते मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. मुघलांशी शेवटपर्यंत लढा द्यायचं. त्यांची जी काही मुघलांची सैन्यशक्ती आहे ती खिळखिळी बनवायची. त्याचबरोबर त्यांच्याकडली जी काही मालमत्ता असेल त्याची हानी पोहोचवायची. आणि जोपर्यंत त्यांच्याकडे म्हणजे तो किल्ला लढवता येईल तोपर्यंत लढवायचा आणि सोडून द्यायचा. अशा प्रकारची नीती महाराणी ताराबाई यांनी आखली. आणि शेवटी औरंगजेबाने हे किल्ले मिळवल्यानंतर औरंगजेबाचे जे काही सरदार सामंत ते किल्ला जिंकून घेऊन काही दिवस लोटले की पुन्हा एकदा त्या किल्ल्यावर आक्रमण करायचं, पुन्हा औरंगजेबाकडून खंडणी वसूल करायची आणि किल्ला देऊन टाकायचा. अशा पद्धतीने मोगलांनी जिंकलेला प्रदेश मिळवून घेतला आणि पाठ फिरवली की पुन्हा मराठी किल्ले परत मिळवायचे, त्यांच्याकडून खंडणी वसूल करायची. अशा पद्धतीने युद्ध मोहीम ताराबाईने आखायला सुरुवात केली. 16 फेब्रुवारी 1704 मध्ये औरंगजेबाने रायगड किल्ला जिंकून घेतला. 10 मार्चला तोरणा जिंकून घेतला. त्याचबरोबर राजमाची किंवा लोहगड हे किल्ले सुद्धा जिंकून घेतले. परंतु इसवी सन 1705 मध्ये मराठ्यांनी लोहगड, सिंहगड आणि जे अन्य किल्ले होते ते जिंकून घेण्यास प्रारंभ केला. औरंगजेबाने एक किल्ले जिंकून घेण्यासाठी जे मराठी होते त्यांना मुबलक पैसा दिला आणि ते किल्ले हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस धनाजी जाधव यांनी आपल्या सर्व सरदारांना, आपल्या सहकार्यांना घेऊन मराठा सरदारांनी गुजरात, महाराष्ट्र, औरंगाबाद, विजापूर या ठिकाणचा प्रदेश पूर्णपणे हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केला. जो औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांनंतर म्हणजे इसवी सन 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर पूर्णपणे मराठ्यांची सत्ता नष्ट झाली असा विचार करून दक्षिणेमध्ये आला. त्यावेळेस संभाजी महाराज यांनी इसवी सन 1681 मध्ये मराठ्यांच्या राज्याची धुरा सांभाळली आणि इसवी सन 1689 मध्ये त्यांची औरंगजेबाने हत्या केली. ती पूर्णपणे राज्य संपलं मराठ्याचं असं वाटत होतं. पुन्हा 1679 ते 1700 पर्यंत राजारामाने मराठ्यांचं सत्ता सांभाळली आणि मराठ्याची सत्ता टिकून ठेवली. त्यानंतर इसवी सन 1700 मध्ये महाराणी ताराबाई यांनी आपल्या अल्पवयीन पुत्रांचा राज्यकारभार पूर्णपणे सांभाळला आणि औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत म्हणजे इसवी सन 1700 ते 1707 पर्यंत त्यांनी औरंगजेबाशी निकरांचा लढा दिला. म्हणजे औरंगजेबाचा जो अपेक्षाभंग झाला होता की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सत्ता संपुष्टात येईल, पुन्हा छत्रपती संभाजीराजांची हत्या घडून आणली, त्यानंतर राजारामाचा मृत्यू झाला, त्यानंतर ताराबाई आली. अशा पद्धतीने मराठी सत्ता पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला
पूर्णपणे निराशा औरंगजेबाला मिळत गेली आणि औरंगजेब हा दक्षिणेमध्ये येऊन 25 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याला शेवटी इसवी सन 1707 मध्ये 20 फेब्रुवारी 1707 मध्ये जो औरंगजेब आहे हा औरंगजेब याचा मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थाने मुघलांनी दक्षिणेमधली स्वारी जी लढण्यासाठी आली होती ती पूर्णपणे जिंकून घेऊ शकली नाही आणि यातच औरंगजेबाचा पूर्णपणे नाश झाला, म्हणजे त्याचा मृत्यू झाला. आपल्या पेपरचंच टायटल म्हणजे इसवी सन 1526 ते 1707 आहे. म्हणजे 1526 मध्ये बाबराने जी मुघल शासनव्यवस्था निर्माण केली तेव्हापासून औरंगजेबाचा कालखंड म्हणजे इसवी सन औरंगजेबाचा मृत्यूपर्यंत म्हणजे 1707 पर्यंतचा कालखंडापर्यंतचा इतिहास समजून घेताना आपण या प्रकरणामध्ये औरंगजेबाचे दक्षिण धोरण कशा पद्धतीचं होतं हे समजून घेतलं. शेवटी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दक्षिणेमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याची भूमी म्हणजेच औरंगाबादपासूनच जवळच खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे, त्या ठिकाणी त्याचा दफन करण्यात आलं आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अवघ्या 2 महिन्याच्या अवधीतच सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, विशाळगड, परळी हे सर्व प्रदेश मराठ्यांनी जिंकून घेतले आणि 25-30 वर्षाचे औरंगजेबाचं जे काही श्रम असेल किंवा मोहिमा असेल या पूर्णपणे नष्ट झाली. म्हणजे यावरून मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध हे औरंगजेबाविरुद्ध होतं आणि पूर्णपणे औरंगजेबाच्या सत्तेला म्हणजेच मुघल सत्तेला शिवछत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी पूर्णपणे औरंगजेबाच्या ज्या मुघल सत्ता होती त्याचा पूर्णपणे बंदोबस्त करण्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला आणि औरंगजेबाची जी दक्षिण नीती होती पूर्णपणे ती यशस्वीपणे होऊ शकली नाही. हे आतापर्यंतचा भाग म्हणजे शहाजहान आणि औरंगजेब जो घटक क्रमांक 4 मधल्या औरंगजेबाबद्दलची आपण पूर्णपणे माहिती पाहिली. आता या उद्याच्या पिरियडमध्ये आपण पुढचा भाग म्हणजेच या घटक क्रमांक 4 मधला म्हणजेच या प्रकरणातला शेवटचा पॉईंट म्हणजे मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाच्या कारणे किंवा मुघल साम्राज्याचा ऱ्हास कशा पद्धतीने झाला याची माहिती पाहिजे आहे. हा पॉईंट आपला पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच ई नंबरचा पॉईंट म्हणजे मुघल साम्राज्याचा ऱ्हास हा पूर्ण झाल्यानंतर आपला पेपर जो भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1707 हा पेपर जो BA द्वितीय वर्ष सेमिस्टर 3 पेपर 6 पूर्णपणे संपणार आहे. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण जो या घटक क्रमांक 4 मधला ई नंबरचा पॉईंट म्हणजे शहाजहान आणि औरंगजेब हा या घटकामधला शेवटचा पॉईंट मुघल साम्राज्याचा ऱ्हास याबद्दल माहिती पाहणार आहोत.